नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच जण काय म्हणत आहेत की सर, आम्हाला हे जे काही शेअर मार्केट आहे याच्याबद्दल बेसिकपासून माहिती पाहिजे, अगदी झिरो लेवलपासून आम्हाला याच्याबद्दल ज्ञान पाहिजे आहे, नॉलेज पाहिजे आहे. त्यालाच अनुसरून मी एक या ठिकाणी कोर्स लॉन्च केला आहे, ज्या कोर्सचं नाव आहे शेअर मार्केट कोर्स मराठीमध्ये. आपल्या मायबोली भाषेमध्ये जेवढंही ज्ञान या ठिकाणी आहे शेअर मार्केटचं, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या कोर्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद देतो. कशासाठी? तर तुमचं या ठिकाणी जे काही डेडिकेशन आहे, या व्हिडिओला तुम्ही क्लिक केलं आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तुम्हाला शेअर मार्केटबद्दल बेसिक पासून नॉलेज गेन करायचं आहे, बेसिक पासून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे शेअर मार्केट काम कसं करतं, नफा तोटा याच्यामध्ये रिस्क काय असते, मॅनेजमेंट काय असतं, याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जे काही ज्ञान असतं ते पूर्ण ज्ञान घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अपूर्ण ज्ञान कोणत्याही क्षेत्रामध्ये हे घातक असतं. सुरुवातीलाच मी सांगतो, हा जो काही पूर्ण कोर्स आहे तुम्ही नक्की पहा. जेव्हा तुम्ही सगळा कोर्स पाहताल तेव्हा संपूर्ण कोर्स पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे ते मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. तुम्हाला शिकायला भेटणार आहे नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय असतं, शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, शेअर मार्केटमध्ये काय करायचं हे तर तुम्हाला बरेच जण सांगतात, परंतु मी तुम्हाला कोर्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये काय केलं नाही पाहिजे याच्याबद्दल नॉलेज देणार आहे. याच्यानंतर जे काही स्टॉकचे चार्ट असतात ते चार्ट कसे रीड करायचे, ज्यालाच आपण चार्ट रीडिंग या नावाने ओळखतो, चार्ट रीडिंग कशी करायची, त्याच्यानंतर स्टॉक्स कसे निवडायचे, पैशापासून पैसे कसे कमवायचे, याच्यानंतर जो काही आपला पोर्टफोलिओ असतो तो पोर्टफोलिओ कसा बनवायचा, पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स कसे ॲड करायचे, त्याच्यानंतर डिसिप्लिन मोडमध्ये कन्सिस्टन्सी पैसे कसे कमवायचे, फायदा तोटा कसा आहे, कसा होतो, त्याच्यापासून कसं वाचायचं, कमीत कमी तोटा आणि जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा हे तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. आणि शेवटचा पॉईंट, शेअर मार्केटमधून वेल्थ कशी बनवली जाते याच्याबद्दल तुम्हाला पुरेपूर नॉलेज या ठिकाणी कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. मग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला पडला असेल की ठीक आहे, कोर्स पाहिल्यानंतर आम्हाला या सर्व गोष्टी कळतील, परंतु या कोर्समध्ये नेमका कंटेंट काय आहे, याच्यामध्ये जे काय इंडेक्स आहे तो आम्हाला एकदा दाखवा. तर इंडेक्स तुम्ही आजच वहीमध्ये लिहून घ्या. सुरुवातीला आपला पहिला क्लास होणार आहे शेअर मार्केट म्हणजे काय, दुसरा क्लास होणार आहे सुरुवात कशी करायची शेअर मार्केटमध्ये, त्याच्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट लागतं, ते अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्याबद्दल नॉलेज देण्यात येणार आहे. सुरुवातीलाच तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वाय 99% पीपल फेल इन शेअर मार्केट. म्हणजेच शेअर मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं असतं शेअर मार्केट गॅम्बलिंग आहे, जुवा आहे, जुगार आहे, याच्यामध्ये 99% लोक फेल होतात. ते फेल का होतात हे आपण सुरुवातीलाच कोर्सच्या अगोदर जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल नंतर की बाबा आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर या गोष्टी टाळायच्या आहेत, या गोष्टी करायच्या नाहीयेत. ठीक आहे. चौथा क्लास आपला होणार आहे फंडामेंटल अनालिसिस वरती, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्टॉक्स बद्दल, वेगवेगळ्या कंपन्यांबद्दल त्यांचं फंडामेंटल कसं पाहायचं, फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर पाचवा क्लास होणार आहे टेक्निकल अनालिसिस बद्दल. त्याच्यानंतर सहावा क्लास होणार आहे कॅन्डल स्टिक्स बद्दल, जे काही चार्ट पॅटर्न्स बनतात, कॅन्डल स्टिक असतात त्या कशा रीड करायच्या, चार्ट पॅटर्नचं महत्त्व काय आहे, एखादा चार्ट पॅटर्न बनल्यानंतर त्याच्यावरती राईड कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर माझी एक सिंपल ट्रिक आहे, स्टॉक मार्केटमध्ये जे काही स्टॉक्स असतात, शेअर असतात की कसे निवडायचे याची अगदी सिंपल ट्रिक आहे. डेली लाईफमध्ये आपण ती यूज करतो, परंतु आपल्याला लक्षात येत नाही, ती मी तुम्हाला या ठिकाणी ट्रिक देणार आहे. त्याच्यानंतर आठव्या क्लासमध्ये रिअल टाइम या ठिकाणी मी ऑर्डर कशी प्लेस केली जातात आपल्या त्या डीमॅटच्या अकाउंटमधून, सोबत ऑर्डर प्लेस करत असताना काही इम्पॉर्टंट रेशोज आपल्याला बघायला भेटतात, इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला बघायला भेटतात, त्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर नववा क्लास होणार आहे टाइप्स ऑफ फंड. वेगवेगळे फंड असतात, जसं की इमर्जन्सी फंड असतो, म्युच्युअल फंड असतो, रिटायरमेंट फंड असतो, हे जे काही वेगवेगळे फंड्स असतात ज्याच्याबद्दल आपण वारंवार ऐकत असतो, याच्याबद्दल तुम्हाला मी नॉलेज देणार आहे. त्याच्यानंतर 10व्या क्लासमध्ये आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्याबद्दल नॉलेज घेणार आहोत. त्याच्यानंतर 11व्या क्लासमध्ये आपण ऑप्शन बाईंग काय असते, ऑप्शन सेलिंग काय असते याच्याबद्दल आपण विथ
एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. 12वा क्लास होणार आहे चार्ट नेमका कसा पाहायचा, जे काय आपण टेक्निकल अनालिसिस शिकणार आहोत. त्याच्यानंतर 12व्या क्लासमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे या ठिकाणी टर्मिनलवरती चार्ट कसा पाहायचा, त्या चार्टवरती काही इम्पॉर्टंट टूल्स असतात, त्या टूल्सचं महत्त्व काय, ते टूल्स कसे यूज करायचे याच्याबद्दल माहिती देणार आहे. सोबत 13व्या क्लासमध्ये मी तुम्हाला पेपर ट्रेडिंग पहा, जसं की आपण डायरेक्ट मॅच खेळण्याच्या अगोदर काय करतो तर या ठिकाणी नेटमध्ये प्रॅक्टिस करतो, तशीच प्रकारची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे पेपर ट्रेडिंगच्या द्वारे. त्याच्यानंतर 14व्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे काय आपलं स्टॉक मार्केटचं जर्नल असतं किंवा चार्ट असतो तो मेंटेन कसा करायचा. कारण की जेव्हा तुम्ही केलेल्या ट्रेडिंगवरती, तुम्ही केलेल्या स्विंग ट्रेडिंगवरती जेव्हा जर्नल मेंटेन करता तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार आहे की आपलं नेमकं कुठे चुकत आहे, आपले कोणते पॉईंट स्ट्रॉंग आहेत, आपले कोणते पॉईंट वीक आहेत. या गोष्टी जर्नल मेंटेन केल्याशिवाय कळत नाहीत. 15वा क्लास होणार आहे इम्पॉर्टंट वेबसाईट. जेव्हा आपण या वेबसाईट यूज करतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येणार आहे, एखाद्या कंपनीचं फंडामेंटल लक्षात येणार आहे, मॅनेजमेंट लक्षात येणार आहे, डिलिव्हरी किती झालं लक्षात येणार आहे, त्याची प्रोग्रेस लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेबसाईटचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेबसाईटचा सुद्धा या ठिकाणी वापर कसा करायचा आहे हेच मी तुम्हाला शिकवणार आहे. 16व्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक माझी वन स्विंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर इक्विटी स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग कशी करायची या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर 17व्या क्लासमध्ये जे काय आपल्याकडे थोडेफार पैसे आपण सेव्हिंग केलेले असतात त्याच्यापासून एक चांगला पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे शिकवणार आहे. त्याच्यानंतर 18व्या क्लासमध्ये एक तुम्हाला मॉडेल 1 लाखाचा पोर्टफोलिओ बनवून दाखवणार आहे. त्याच्यानंतर 19व्या क्लासमध्ये फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव करायचं, वेल्थ क्रिएशन कसं करायचं शेअर मार्केटमधून हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जो काही शेवटचा क्लास असणार आहे 20वा, त्याच्यामध्ये मी स्वतः परचेस केलेले स्टॉक्स दाखवणार आहे शेअर मार्केटमधील, किंवा माझा स्वतःचा ओन स्टॉकचा पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. कोर्समध्ये जवळपास 20 मेन व्हिडिओज असणार आहेत, त्याच्या अंतर्गत छोटे छोटे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. शेवटी जाताना मी एवढंच सांगेल, हा जो काही कोर्स असणार आहे शेअर मार्केटचा जो काही कोर्स असणार आहे मराठीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स असणार आहे. याला सुरुवात कधी होणार आहे तर 15 एप्रिल 2024 पासून या कोर्सला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मी आशा बाळगतो जास्तीत जास्त व्ह्यूअर्स, जास्तीत जास्त आपले मराठी लोक हे कोर्स पाहतील. फ्री ऑफ कॉस्ट कोर्स आहे त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी लोक निग्लेक्ट करतील, परंतु जेव्हा तुम्ही कोर्स पूर्ण पाहताल, तुम्हाला जर हा कोर्स आवडला तर नक्कीच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, मराठी व्ह्यूअर्सला ज्यांना शेअर मार्केटबद्दल नॉलेज घ्यायचं आहे त्यांच्याकडे हा कोर्स जरूर शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. भेटूया 15 एप्रिल 2024 ला शेअर मार्केटच्या या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.